बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। जगताप यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आलेला आहे। कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संग्राम जगताप हे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मैसेज द्वारे ही धमकी देण्यात आलेली है। संग्राम को 2 दिन के अंदर खत्म करूंगा असा थेट जीवे मारण्याचा इशारा हा देण्यात येतोय। हिंदुत्वा संदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप सध्या चर्चेत आहेत। याच पार्श्वभूमीवर त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, काय अधिक तपशील? निश्चितच काल सायंकाळच्या सुमारास त्यांचे जे स्वीय सहायक आहेत सुहास शिरसाट यांना त्यांच्या पर्सनल मोबाईलवर संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। या धमकीमध्ये संग्राम को 2 दिन के अंदर खत्म करूंगा अशा आशयाच्या जी धमकी आहे ते शिरसाट यांच्या मोबाईलवर आलेली आहे। या संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात आता कोतवाली पोलिसांनी देखील या धमकीचा तपास तो आहे तो वेगाने सध्या सुरू केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप यांच्या ज्या भूमिकेमुळे आणि वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना आलेल्या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच आता सध्या खळबळ उडाली आहे। लागवीची अगदी संतोष, या सगळ्या संदर्भात आता तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळतंय। याविषयी काही अपडेट मिळते का? तपास कुठवर पोहोचलेला आहे? काही फोन कॉल रेकॉर्ड करण्यात आले आहेत का? या संदर्भात काही तपशील? निश्चितच जो हा नंबर आहे तो हा अनोळखी नंबर आहे। आता पोलीस याच दृष्टीने जो तपास करायला आता सुरुवात केलेली आहे। हा नेमकी मॅसेज आलेला आहे, हा नेमका कुठून आलेला आहे आणि या संदर्भात आता सायबर सेलची देखील कोतवाली पोलीस मदत देत आहे आणि ज्या ठिकाणून हा जो मॅसेज आलेला आहे त्या ठिकाणचा शोध सध्या कोतवाली पोलीस वेगाने घेत आहेत। लागवीची अगदी संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।